कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्था आयोजित SSC व्याख्यानमाला 2025 हा कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेचे हे 30वे आणि खेडमधील 10वे वर्ष होते. स्वर्था जंगम जीवक कांबळे समारोपाच्या कार्यक्रमात तळे हायस्कूल आणि संस्कार मर्चंडे व सार्थक मोरे छत्रपती संभाजी महाराज मिलिटरी स्कूलच्या प्रत्येकी 2 मुलांनी मनोगत व्यक्त केले. 19 हायस्कूलमधील शेकडो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. कार्यक्रमास AM शेट्टी CA, डॉक्टर राजेश ओतुरकर MRO नवी मुंबई महानगरपालिका, VD बाईत गट शिक्षण अधिकारी खेड, ईशा बर्थवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कैलास चव्हाण, डॉक्टर संजय मोहिते, सुभाष जगताप या तज्ञ शिक्षकांमार्फत गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विक्रांत सकपाळ, शुभम जाधव, सिद्धेश सकपाळ, साहिल सकपाळ, उमेश सकपाळ, सलमेश सकपाळ, महेश गायकवाड, आरती सकपाळ, खुशी सकपाळ, विष्णू सकपाळ, नारायण सकपाळ, सुनील सकपाळ, योगेश सकपाळ, रुपेश तांबट यांनी मेहनत घेतली. तर मित्रांनो, आज आपल्या व्याख्यानमालेचा इथे दुसरा दिवस आहे. या व्याख्यानमालेचा मुख्य उद्देश म्हणजे ज्ञान प्राप्ती करणे. मित्रांनो, आपण सगळे इथं ज्ञान प्राप्ती करण्यासाठी जमले आहोत. ज्ञान हे असं साधन आहे जे आपल्याला आपल्या आयुष्याचे एक साध्य घडवते. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असाल, एज्युकेशन इज मोस्ट पॉवरफुल वेपन वी कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. मित्रांनो, ज्ञान हे असं शस्त्र आहे जेणेकरून आपण आपल्याला अख्ख्या जगाला आपण बदलू शकतो, पण आपण ते आत्मसातच करत नाही. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, काही विद्यार्थी अभ्यास करतात, ते फक्त अभ्यास करतात का? ते फक्त अभ्यासच करतात का? ते फक्त आपल्या मनाला होण्यासाठी, आपल्या पालकांना दाखवण्यासाठी अभ्यास करतात. मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करण्याची एक पद्धत सांगतो. अभ्यास केला पाहिजे ते स्मार्ट पद्धतीने. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक, मेजरेबल, अचिव्हेबल, रिअलिस्टिक, टाइम बाउंड. जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्ही कोणत्या कागदावर लिहू देतो सक्सेस स्वतः तुमच्या पुढे चालत नाही, पण आपण असे करतच नाही. मित्रांनो, सांगतो तुम्हाला, प्रत्येक सूर्य आपल्याला एक नवीन आपल्यासमोर एक नवीन चॅलेंज, एक नवीन कॉम्पिटिशन घेऊन येत असतं, आणि प्रत्येक मावळणारा सूर्य आपल्याला एक नवीन अनुभव देत जात असतो. अशा सूर्यामध्ये आपण उगवत्या सूर्याला एक नवीन ध्येय ठरवलं पाहिजे, आणि मावळणाऱ्या सूर्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय घडलं त्याचे रिवाइज केले पाहिजे. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर मला नाही असं वाटतं, कारण काही जण प्रॅक्टिस करतात पण त्यांना यश नाही मिळत. मी असं म्हणतो, परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर तुम्ही प्रॅक्टिस परफेक्ट केली असेल तर नक्की तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार.